उपमुख्यमंत्री सन्माननीय श्री अजितदादा पवार साहेब यांच्या शोकसभेस उपस्थित राहिलेले उपस्थित सर्व शोकाकील नमस्कार. अजितदादांच्या निधनाने खरं तर 28 तारखेला सकाळी सकाळी ती बातमी ऐकली आणि बातमी ऐकल्यानंतर पायाखालची वाळू सरकली. जे आमच्यासारखे नवतरुण ज्यांच्याकडे बघून राजकारण करतात किंवा ज्या राजकारण करण्याची इच्छा आहे, असे आदर्श व्यक्तिमत्वापैकी अजितदादा एक होते. शिस्त म्हणजे घेण्यासारखा दादांचा गुण की सकाळी पहाटे 6ला ऑफिसमध्ये जे राहून सर्वसामान्यांची कामं करण्याचा धडाका ध्यास होता. आज आपण जे नेवासा शहर आहे, आपले जे पूर्ण ग्रामीण भाग आहे, ज्या ठिकाणी आपण विकास करण्यासाठी राजकारणाचे ज्या ज्या गोष्टी करतो, त्याचं उदाहरण आपण जे बारामती करू असं जे देतो, ती बारामती उभं करण्याचं काम आणि एक आदर्श शहर उभं करण्यासारखं काम पिंपरी चिंचवड सारखं देखील बारामती सारखं असं एक शहर उभं करणारं नेतृत्व असलेलं दादा आज आपल्यातून निघून गेले. ही खरं तर महाराष्ट्राची खूप मोठी हानी आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातून जे राजकारणानं जे भरलेलं ताट आहे, त्यातलं जे मीठ म्हणून आपण ज्याला म्हणतो की ज्याच्यामुळे काही चव येते या गोष्टीला, तसं फार गढूळ झालेलं राजकारण जे आहे, अजितदादा पवार सारख्या लोकांमुळे त्याच्यामध्ये एक जी चव होती. स्वर्गीय विलासरावजी देशमुख, स्वर्गीय R.R. आबा, गोपीनाथ मुंडे साहेब, आज यांच्या पंक्तीत आपले सर्वांचे लाडके दादा जे जाऊन बसलेले आहेत, ते खरंच मनाला खूप म्हणजे वेदना झालेल्या आहेत आणि बोलण्यासारखे कुठलेही शब्द आज राहिलेले नाही. मी सन्माननीय दादांना भारतीय जनता पार्टी नेवासा शहर मंडळाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. धन्यवाद. ओम शांती.